नमस्कार, आप देख रहे हैं पुलिस प्रतिज्ञा न्यूज। मैं हूं आपके साथ मनु तिवारी। आइए रुक करते हैं इस खास खबर की ओर। मनसे प्रमुख राज ठाकरे के जन्मदिन के अवसर पर चंद्रपुर में वृक्षारोपण। मनसे रोजगार स्वयंसेवक सेना द्वारा पर्यावरण संरक्षण का संदेश फैलाने की पहल। चंद्रपुर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ने अपने जन्मदिन पर राज्य के महाराष्ट्र सैनिकों से अपील की कि वे उन्हें मुंबई में शिव तीर्थ पर बधाई देने के लिए न आए, बल्कि ऐसा कार्यक्रम आयोजित करें जिससे लोगों तक संदेश पहुंचे और उनकी किसी तरह से मदद हो। उन्होंने अपील की थी कि उन्हें मेरा जन्मदिन मनाने में वाकई मजा आएगा। इसी बीच लोगों तक यही संदेश पहुंचाने के लिए चंद्रपुर जिला मनसे रोजगार स्वयंसेवक सेना के जिला अध्यक्ष मनोज तांबेकर और महिला सेना शहर अध्यक्ष वर्षा भोंबले के नेतृत्व में 14 जून को एक भव्य वृक्षारोपण कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में मनसे जिला उपाध्यक्ष राजू कुकड़े, मनसे यातायात सेना जिला अध्यक्ष महेश वास लवार, मनसे जनहित से सेल जिला अध्यक्ष रमेश कालबांधे, सुनील गुंडहे, शहर अध्यक्ष पीयूष धूपे आदि उपस्थित थे। स्थानीय बल्लारपुर रोड भिवापुर वार्ड में यह वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित किया गया। सड़क के डिवाइडर के बीच में गड्ढे खोदे गए और विभिन्न प्रकार के पेड़ लगाए गए। इस बार महिला सेना की वर्षा भोंबले के नेतृत्व में शहर उपाध्यक्ष मंदाताई तराले, नेहा रोडगे, विभाग अध्यक्ष चित्रा धात्रक, विमलाताई, कमलाताई, प्रगति भोसले ने अथक प्रयास किए। महाराष्ट्राचे भाग्यविधाते, मराठी मनाची धडकन, हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय राजसाहेबांनी आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांना सांगितलेलं होतं की माझा वाढदिवस जे आहे अभिनय उपक्रम करून जे साजरा करा। लोकांना असं वाटलं पाहिजे की राजसाहेबांचा वाढदिवस आहे आणि त्याच्यामुळं चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण रोजगार स्वरोजगार सेनेतर्फे आमचे जिल्हाध्यक्ष जे आहे मनोज तांबेकर यांच्या नेतृत्वामध्ये आणि महिला आघाडीच्या नेतृत्वामध्ये जे वर्षाताई भोंबले यांच्या नेतृत्वामध्ये आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम चंद्रपूर शहराच्या आमच्या रोजगार स्वरोजगारच्या कार्यालयासमोर इथे या जे रस्ता आहे त्या रस्त्याच्या मध्यानं जे आहे आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आम्ही जे डिवायडरच्या मधामध्ये जे जागा आहे त्या जागेमध्ये वृक्षारोपण लावून जे आहे एक प्रकारे या परिसरातील लोकांना पर्यावरणाचा जे नवा संदेश देत आहोत। कारण चंद्रपूर जिल्ह्याचं जे टेम्परेचर आहे, जे तापमान आहे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि जोपर्यंत आपण वृक्षारोपण करून मोठ्या प्रमाणामध्ये झाडे लावणार नाही तोपर्यंत इथली उष्णता कमी होणार नाही आणि म्हणून एक चांगला संदेश समाजामध्ये जावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण रोजगार स्वरोजगारचे जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ तांबेकर यांच्या नेतृत्वामध्ये आज हा कार्यक्रम झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र सैनिक जे आहे या परिसरातील एकवटून जे आहे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो। कारण सन्माननीय राजसाहेबांनी दिलेला संदेश जे आहे त्यांनी पाहिलेला आहे। येणाऱ्या समोरच्या काळामध्ये सन्माननीय राजसाहेबांचे विचार याच माध्यमातून आम्ही घरोघरी पोचू अशी आजच्या या प्रसंगी आम्ही सर्व जनतेला आश्वासन देतो आणि सन्माननीय राजसाहेबांना दीर्घायुष्य मिळो, त्यांना एक प्रकारे ज्या महाराष्ट्राचं जे आहे सत्ता केंद्र म्हणून जे आता म्हटलं जातं सत्ते बाहेर असताना सुद्धा तर अशा प्रकारचं एक ज्वलंत असं नेतृत्व आणि महाराष्ट्राचं वैभव महाराष्ट्राचे भाग्यविधाते म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतो अशा सन्माननीय राजसाहेबांच्या जीवनामध्ये आता पुन्हा एक नवा सत्तेचा किरण निर्माण हो आणि त्यांना सत्ता मिळो अशी मा भगवान भवानी चरणी मी प्रार्थना करतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगार स्वयंरोजगार विभाग चंद्रपूर जिल्ह्यातर्फे आज माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज येणाऱ्या काळामध्ये चंद्रपूरची उष्णता पाहून आम्ही वृक्षारोपण करून राहिलो। चंद्रपूर शहरातील चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागामध्ये आम्ही करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। इस खबर में बस इतना ही। बने रहिए हमारे साथ और देखते रहिए पुलिस प्रतिज्ञा न्यूज।